काळ्या पाण्याच्या त्या अंधाऱ्या कोठडीत एक क्रांतिकारक कैद होता, पण त्याचे विचार संपूर्ण भारताला स्वातंत्र्याची प्रेरणा देत होते. ते नाव म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. सावरकरांच्या वाट्याला केवळ ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष करावा लागला नाही, तर स्वातंत्र्यानंतर स्वकीय सरकार सोबतही संघर्ष करावा लागला. 2 जन्मठेप, अमानुष छळ, कोल्हू ओढण्याची शिक्षा, तरीही राष्ट्रभक्तीचा जाज्वल्य अग्नी कायम ठेवणारा हा वीर. पण वर्षानुवर्ष त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष झालं. हीच भावना आजवर अनेकांच्या मनात होती. पण आज नव्या भारतात स्वातंत्र्यवीर सावरकरांना अधिक सन्मानानं स्मरण केलं जात आहे. राष्ट्रवाद, राष्ट्रीय सुरक्षा, आत्मनिर्भर भारत, सैन्य सक्षमीकरण आणि सांस्कृतिक अभिमान हा सावरकरांच्या विचारांचा गाभा होता. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आणि राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार याच विचारांना आदर्श मानून त्यावर वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सत्तेत आल्यावर अंदमानच्या सेल्युलर जेलमधील सावरकरांच्या स्मृती जतन करण्याचे प्रयत्न झाले. त्यांच्या संघर्षाची माहिती देशभरातील नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. युवकांना सावरकरांचे विचार समजावेत, त्यांचा इतिहास माहिती व्हावा, राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळावी यासाठी सरकार विविध कार्यक्रम आयोजित करत आहे. सावरकरांनी पाहिलेला शक्तिशाली, आत्मनिर्भर आणि राष्ट्रप्रथम भारत आज प्रत्यक्षात उभा राहताना दिसतो. आधुनिक भारताचं स्वप्न पाहत त्यासाठी जीवन वेचणाऱ्या, त्याग, संघर्ष आणि राष्ट्रनिष्ठेचं प्रतीक असलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.